अशा प्रकारे ऑर्गनाईज करण्याचा मागचा माझा हेतू असा की आपण आसपास असलो किंवा नसलो त्यांच्यात तरी सुद्धा ते त्यांचे कपडे असो किंवा कोणतीही गोष्ट असो ते सहज आणि इझिली घेऊ शकतात. हाय, कसे आहात सर्व? तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझं वॉर्डरोब कसं ऑर्गनाईज करते. प्रत्येक गोष्ट खराब होती म्हणजे ती आपण व्यवस्थित करणं किंवा दुरुस्त करणं सोडून देत नाही. सेम तशीच गोष्ट प्रत्येक वेळेस मी माझं वॉर्डरोब हे व्यवस्थित करून ठेवते आणि ते परत तसं होतंच. पण कसं आहे, आपण व्यवस्थित जर करून ठेवलं तर ते आपल्यालाच व्यवस्थित कपडे वगैरे काढून घेण्यासाठी आणि लवकर भेटतात त्याच्यासाठी नक्कीच मदत होते. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण नक्कीच हेल्पफुल ठरेल अशी मला आशा आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर सर्वात पहिले मी हे सर्व कपडे बाहेर काढून घेणार आहे. आता इथे मी वॉर्डरोब स्वच्छ पण केलेला आहे आणि प्रत्येक कप्प्यामध्ये ना पेपर पण टाकलेले आहे. आता पेपर टाकण्याचा फायदा असा की धूळ वगैरे झाली तर आपण लगेच चेंज करून घेऊ शकतो. मी काही ऑर्गनायझरसुद्धा घेऊन आलेले होते. माझे पहिले आहेत काही पण खराब झालेले आहे आणि ते खूप छोटे छोटे पण होते. यावेळेस त्या म्हणजे मुलांच्या आणि मिस्टरांच्या ड्रेसला ऑर्गनायझर करण्यासाठी हे मी घेऊन आलेले होते. तर व्हिडिओ आपण आता कंटिन्यू ठेवू. हे पेअरमध्ये असे शर्ट्स भेटतात म्हणजे असं जॅकेट टाईप आणि त्याच्यासोबतच टी शर्ट भेटतं. हे दोन्ही पण आहे ना एकत्रच ठेवायचं म्हणजे मुलांना शोधण्यासाठी ना सोपं जातं. प्रत्येक वेळेस आपल्याला शोधून द्यायची त्यांना गरज पडत नाही. आता प्रत्येक ऑर्गनायझरमध्ये मी प्रत्येकाचे वेगळे गप्पे टाकले. जिथे काही ते माझ्या मोठ्या मुलाचे शर्ट आणि टी शर्ट ठेवलेले आहे. इथेही सेम तसंच छोट्याचे शर्ट आणि टी शर्ट ठेवलेले आणि इथे मिस्टरांचे शर्ट आणि हे टी शर्ट ठेवलेले आहे. हे शर्ट म्हणजे फॉर्मल जे त्यांना रेग्युलर ऑफिसमध्ये साठी लागतात ते. आणि इथे ठेवलेले मी त्यांचे जे ट्रेडिशनल असतात जे आपल्याला नेहमी गरज नाही पडत त्यांची कधीच लागतात हे माझ्या मिस्टरांचे मी ते एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहे. सेम तसंच हे एका छोट्या ऑर्गनायझरमध्ये माझ्या मुलांचे ठेवलेले आहेत. आणि एका ऑर्गनायझरमध्ये माझ्या मिस्टरांचे जे फॉर्मल पॅन्ट असतात ना ते ठेवलेले आहेत. आता इथे सर्वात वरच्या कप्प्यात मी मुलांचे आणि माझ्या मिस्टरांचे जे ट्रेडिशनल ड्रेस आहेत ना ते ठेवणार आहेत. जे आपल्याला नेहमी यूज करायचं काम नाही पडत त्याच्यामुळे ते घेण्यासाठी वरती जरी असले तरी काही फरक पडत नाही. त्यानंतर ह्या कप्प्यामध्ये माझ्या मिस्टरांचे इथं शर्ट ठेवलेले शर्ट आणि जे टी शर्ट आहे ते आणि इथे ते फॉर्मल पॅन्ट ठेवलेले जे त्यांना ऑफिससाठी रेग्युलर लागतात. त्यानंतर ह्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले माझ्या मोठ्या मुलाचे कपडे म्हणजे इथे टी शर्ट आणि शर्ट्स आहेत आणि साईडला त्याचे जीन्स आहेत काही ज्या मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहे का. त्यानंतर ह्या खालच्या कप्प्यामध्ये आहे माझ्या छोट्या मुलाचे काही कपडे शर्ट्स वगैरे आणि हे आहेत जीन्स त्याचे काही आणि खालच्या साईडला सुद्धा त्याचे काही शॉर्ट जीन्स आहेत आणि इथे त्यांना रेग्युलर लागणारे जे काही हँकी आहेत ते आहेत आणि इथे ज्या त्यांच्या इनरवेअर समजा आणि ह्या साईडला इकडे वरती इथे मिस्टरांचे काही जीन्स ठेवलेले आहे आणि हे काही नाईट आणि शॉर्ट्स पॅन्ट आहेत आणि हे इकडल्या साईडनं त्यांचेच काही कपडे ठेवलेले आहेत मुलांचे आणि त्यांचे. आणि ह्या कप्प्यामध्ये ह्या साईडला छोट्या मुलाचे युनिफॉर्म ठेवलेले आहे आणि ह्या साईडला मोठ्या मुलाचे युनिफॉर्म ठेवलेले आहे आणि इथे मधामध्ये जे रेग्युलर लागणारे काही सॉक्स आहे ना स्कूलमध्ये लागणारे जे सॉक्स आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत. त्यानंतर खालच्या साईडला हे माझ्या मोठ्या मुलाचे काही नाईट पॅन्ट्स आहेत आणि काही एक्स्ट्राचे जे काही कपडे आहेत ते ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात वरच्या साईडला आमचे सर्व स्वेटर ठेवलेले आहेत सगळ्यांचे जे आता सध्या तर काही गरज पडणार नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा काढायला सोपं जातं. तुम्हाला जर असं वाटत असेल की आता कोणाचे कपडे कोणत्या कप्प्यात ठेवलेले हे त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे तर काय करायचं तुम्ही अशा प्रकारे नेम प्लेटसुद्धा करू शकता. आता त्या नेम प्लेटसाठी मी काय केलेलं आहे असं एक तुम्ही सेलो टेप घेऊ शकता आणि त्या सेलो टेपला आहे ना हे अशा प्रकारे मी एक कागदावरती नाव लिहून ते चिपकून घेतलेले आहे आणि सेम तेच कोणत्या कप्पा कोणाचा आहे त्या नावानुसार तुम्ही ते चिपकवू शकता. जसं की इथं मी आमच्या साहेबांचं जे आहे ते इथं चिटकवलेलं आहे आणि सेम त्याच प्रकारे मी इथं माझ्या मोठ्या मुलाचं आणि छोट्या मुलाचं सुद्धा नेम लावलेलं आहे. त्याच प्रकारे इथं तुम्ही जे पण काही ड्रेस वगैरे ठेवतात त्यांचं सुद्धा नाव ठेवून तुम्ही ते चिटकवू शकता. जसं की मी आता इथे त्यांचे युनिफॉर्म ठेवलेले आहे तर मी इथं युनिफॉर्म असं लिहून ते सुद्धा तिथे चिटकवू शकते. तर अशा प्रकारे मी हे नेम प्लेट तयार केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काढायला अवघड जातं तर बिलकुल नाही आणि त्यातल्या त्यात याला समोरचं जे ट्रान्सपरंट दिलेलं आहे ना त्याने सुद्धा लक्षात येतं की कोणते कपडे कुठे ठेवलेले. त्याच्यामुळं हे बिलकुल जात नाही जास्त अवघड काढायला. हे बघा आणि आपल्याला जो ड्रेस घ्यायचा आहे तो आपण इझिली घेऊ पण शकतो अशा प्रकारे. आणि हे पॅन्ट्स वगैरे तर मी समजा वरतीच ठेवलेलं आहे त्यात समजा सहज काढून घेऊ शकता ते.
आता हे अशा प्रकारे ऑर्गनाईज करण्याचा मागचा माझा हेतू असा की आपण आसपास असलो किंवा नसलो त्यांच्या तरी सुद्धा ते त्यांचे कपडे असो किंवा कोणतीही गोष्ट असो म्हणजे सहज आणि इझिली घेऊ शकतात. प्रत्येक गोष्टीतला त्यांना आपल्यावर अवलंबून राहायची गरज पडत नाही. आणि याच्या मागे हा पण हेतू असतो की आपलं पण थोडंसं काम कमी होतं. जसं की त्यांना काही लागत असेल तर आपण सकाळी सकाळी जसं की आता स्कूलचं वगैरे आवरायचं असतं, आपल्याला त्यांचा टिफिन तयार करायचा असतो. तर तेव्हा कसं होतं की ते त्यांच्या काही गोष्टी आपल्याला मागतात, मग आपल्याला आपल्या हातातलं काहीतरी काम सोडून इकडे यावं लागतं आणि त्यांची मदत करावी लागते. त्याचऐवजी कसं आहे, आता माझ्या ऑर्गनाईज असेच करून ठेवलेले राहायचे की माझा छोटा मुलगा सुद्धा त्याचे कपडे इझिली घेऊ शकतो. जसे की त्याचे नाईट पॅन्ट वगैरे असतील किंवा टी शर्ट्स असतील जे रेग्युलर यूज करावे लागतात, तो ते इझिली घेऊ शकतो स्वतःहून. यातले आता मी बरेचसे मुलांचे जे जुने युनिफॉर्म वगैरे होते किंवा जुने काही कपडे आहेत ते पण मी काढून टाकलेले आहेत समजा, जे की आता ते रेग्युलर यूज करतच नाही, समजा बिलकुलच यूज करत नाही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.